सुद्धा सुजयला हा प्रश्न विचारला होता लोकसभेलाही आणि विधानसभेलाही, ही मेट्रो कधी धावणार आहे सुजय, मला सांगा ना एकदा. मेट्रोची ट्रायल रन पूर्ण झाली, मेट्रोची ट्रायल रन पूर्ण झाली आहे आणि मेट्रो पुढच्या 6 महिन्यामध्ये धावेल. एक लक्षात घ्या की एखादी गोष्ट जेव्हा होत असते तो ब्रीदिंग पिरियड लागतो आणि तो ब्रीदिंग पिरियड जोपर्यंत पूर्ण होत नाही, तुम्हाला एखादी गोष्ट केली की जादूची गाडी नाही की ते झाली गोष्ट, नारळ फोडला की लगेच चालू होणार. ती चालू व्हायला त्याची टेस्टिंग झालेली आहे आणि काही दिवसातच ती मेट्रो आपल्या इथे धावणार आहे. काही दिवसात, किती दिवसात? बघा 3 महिने असतील, 4 महिने असतील, 5 महिने असतील. माझं म्हणणं आहे की ना मेट्रो चालवायचे, विमानात बसून व्यंगचित्र काढायची नाहीये. बर, व्यंगचित्र काढणं आणि विमान उडवणं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे हा करायला लागेल. हा रवी भाऊ, मेट्रो काय होणार? मेट्रो तुमच्याकडे धावणार आहे? दादा मेट्रो धावण्यासाठी पहिला कार शेड होणं गरजेचं आहे. कार शेड, तो कार शेडचा काही कण पण नाही, दगड पण नाही लागला अजून, तर मेट्रो कशी धावणार ती? फक्त गाजर आहे ते, गाजर, फक्त गाजर आहे. फक्त गाजर आहे. गाजरचा वारंवार उल्लेख होतोय, क्या बात आहे. बर, हा मेट्रो. सर मला मूळ प्रश्नावर बोलायचं आहे. ठाण्यामध्ये डम्पिंग कुठे आहे? ते डम्पिंग सांगा ना स्वतः हक्काचं. डम्पिंग नाही, धरण नाहीये, ट्रॅफिकचे बोजारा चालू आहे, त्याबद्दल बोला ना. आणि नेहमी ते गटर मीटर त्यात बोला. मेट्रो नंतर मी धरणावर येतो. मेट्रोचे पैसे जोपर्यंत ह्यांना मिळणार नाही ना टक्केवारी, तोपर्यंत मेट्रो चालू होणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मेट्रो लॉन्चिंग आणि एक्झिक्युशन करता, एक मिनिट थांबा ना. मेट्रो लॉन्चिंग आणि एक्झिक्युशन करता तुम्हाला पहिले लागते कारशेड. ठीक आहे, जिथं जोपर्यंत इन्स्टॉलेशन होत नाही तोपर्यंत होत नाही. ह्यांनी काय केलं, ह्यांनी 1.5 किलोमीटरची मेट्रो दाखवली. मग ती आणि ह्यांची मेट्रो कशी दिसते माहितीये का? टीव्ही मध्ये, बिल्डरच्या रूम मध्ये, अरे मेट्रो अशी धावणार. हेच आहे, गेले 40-50 वर्ष हेच चालू आहे. आणि सांगतो, मी हक्काने बोलतो, अहो या वॉर्डाचे 4 नगरसेवक तरी येऊ दे, कामच केले नाही साहेब यांनी. हे फक्त एकच. आता आम्ही इथे उभे आहे हक्कानी, त्यांच्या इकडचे एक तरी नगरसेवक आले का? तुम्हाला 20 वर्ष इथल्या नौपाड्यातल्या जनतेने निवडून दिलेलं. आपसात मारामारी एकामेकात, हा जास्त खातो की तो जास्त खातो, पार्किंग माफिया, गोल्डन गँगचा मेंबर आणि फेरीवाल्यांकडनं हप्ते घेणारा आणि सर्वात मोठं सांगू, बिल्डरकडनं फ्लॅट हप्ते, यांच्या संपत्त्या बघा. आणि जर तुम्ही पाहिलं तर इथे जे गरीब आपले मराठी बंधू जे रस्त्यावरती धंदा करत होते, ठाण्यात कोण मोठं होतंय? नगरसेवक माफिया मोठं होतोय, एकदम मोठा झालं पाहिजे नगरसेवक इथं. हे बघा, नगरसेवक ही सेवा करण्यासाठी झाला पाहिजे, तर इकडे माफिया होण्यासाठी होत आहेत ही लोक. बस तसंच चाललंय असं तुमचं म्हणणं आहे? 100%